सोलापूर जिल्ह्यात शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर पोफळी गाव आहे. या गावात धर्मराजा यांचं मंदिर असून गावाला पांडवांची पोफळी म्हटलं जातं. इकडं जो कुणी येतो त्याला गावाला हे असं नाव का दिलं असेल बरं? खरंच इथं पांडव आले होते का असा प्रश्नच पडतो. याबाबत सांगितली जाते एक खास आख्यायिका. दुर्योधन आणि दुःशासन या दोघांना पाचही पांडवांची प्रचंड चीड आली होती. याबाबत कुंतीला कोडं पडलं. तेव्हा तिचा बंधू श्रीकृष्ण याने तिला धीर दिला. तू घाबरू नको असं सांगून त्यानं सुदर्शन चक्रानं भुयार पाडलं. हे भुयार थेट पोफळीला निघालं. धर्मराजा मंदिराच्या पुजारी काशीबाई विष्णू सुतार यांनी ही आख्यायिका सांगितली. दुर्योधन आणि दुःशासन ती दोघं जण होती म्हणल्यावर ही पाची पांडवाच्या डावी पडली होती. आपली चीड पडती भांडणाची ना, तशी त्यांची चीड पडली होती. म्हणल्यावर आता काय करतात, ह्याला कुठं दडवायचं? कुंतीला पडलं की कोड. मग श्रीकृष्ण उभा राहिला, तिचा बंधू. मग उभा राहिल्यावर त्यानं काय केलं, तू घाबरू नको म्हणला. मग असं भोयर पाडलं सुदर्शन चक्रानं, असं गोल भोयर पाडलं. त्यानं पाडत आपल्या इथं पोफळीला निघाले. मग ह्याने काय केलं, लाखाचा वाडा बांधला. आणि लाखाचा वाडा बांधल्यावर त्यात ती पाची पांडव द्रौपदी कुंती हात घातल्यावर त्यांना वाटलं आता हे पिठीवल्यावर ही मरते ती. मग श्रीकृष्णानं बोहरं पाडल्यावर ह्यांना कुठलं माहीत आलं या. मग श्रीकृष्णानं बोहरं पाडल्यावर ती आपल्या आत शिरली. ह्याने काय केलं, दरवाजापासूनच पिटिवल्यावर मग ते मोहरं श्रीकृष्ण ही मागं पांडव द्रौपदी कुंती धर्मराजा भीम अर्जुन लकुश सहदेव ही 5 जण आणि ती 2 जणी 7 जण ही आत शिरली. मग आता श्रीकृष्ण मोहरं चालल्यावर त्याच्या मागं ह्यानी चालली. ह्यानं चालल्यावर मग इथं पोफळीला आली बघा. असं झालं. ती बाहेर बोहरं दावलं का, त्या बोहऱ्यातनं निघाले ते असं झालं. आणि मग आता इथं जे मंदिर आहे ते कोणाचं आहे? हे धर्मराजाचं. आणि पांडव इथंच आहेत. ही धर्मराजा इथं आहे आणि भीम तिथं आहे. आणि ती 2-3 जण बाहेर निघाल्यावर द्रौपदीला लागली ताण लागल्यावर आता म्हणली काय करायचं. तर कुंती म्हणली उठ बाबा, अर्जुना म्हणली पाणी बघून या जा. मग तिनं सांगितलं होतं, बाळानो महागारी फिरल्यावर तुम्ही तिथंच गुप्त होचाल, मोहरं बघूनच चालायचं. जेव्हा पाणी दिसल तेव्हा महागारी बघा. ह्याने आपली गेली मोहरं, तिथे एक वडा दिसला. त्या वड्यापाशी पाणी नव्हतं पण वडा होता. त्याने काय केलं, 3 जणांनी मी महागारी बघितलं. अर्जुन लकुश सहदेव ही 3 बी महागारी बघितल्यावर तिथंच गुप्त झाली. असं झालं ह्या.